रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। तर बघा, आपण एखाद्या मार्केट मध्ये जातो आणि मार्केट मध्ये ड्रेसेस किंवा कुर्ती घेण्यासाठी आपण गेलो, तेव्हा आपण छान अशी कुर्ती घेतो। आता कुर्ती घेतल्यानंतर प्रश्न असतो तो म्हणजे कुर्तीवरती कुठली बॉटम ही वेअर करायची किंवा कुठली बॉटम ही घ्यायची। बॉटम बऱ्याच जणी काय करतात की कुर्तीवरती तीच तीच फॅशन करतात, लेगिन्स किंवा लॉंग लेगिन्स, प्लाझो, तेच तेच पॅटर्न कुर्तीवरती वापरतात। पण तो लुक अगदी कॉमन आणि बेसिक वाटतो। पण आपण कुर्ती सोबत वेगवेगळे पॅन्ट्सचे जे पॅटर्न्स आहेत ते जर ट्राय केले तर नक्कीच आपल्याला एक स्मार्ट आणि मॉडर्न आणि क्लासी लुक मिळतो। तर आपण कुर्ती सोबत लेगिन्स ऐवजी कोणकोणत्या पॅन्ट्स ट्राय करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हीही कन्फ्यूज असाल की कुर्तीवरती आपण वेगळ्या कोणत्या प्रकारच्या पॅन्ट्स ट्राय केल्या, बॉटम वेअर केले तर आपला लुक हा मॉडर्न आणि स्टायलिश दिसेल, तर आजचा व्हिडिओ हा अजिबात स्किप करू नका। चला तर मग बघूयात की त्या पॅन्ट्स कोणत्या। नंबर 1, स्ट्रेट पॅन्ट। कुर्ती सोबत स्ट्रेट पॅन्ट वेअर करणं हा एक कम्फर्टेबल आणि स्टायलिश ऑप्शन आहे, कारण या पॅन्ट्स दिसायलाही स्टायलिश असतात आणि तितक्या कम्फर्टेबल ही असतात। बऱ्याच जणी ह्या कॉलेज, आउटिंग किंवा कुठल्या स्मॉल फंक्शन साठी स्ट्रेट पॅन्ट ह्या वापरतातच आणि या स्ट्रेट पॅन्ट मध्ये ट्राउझर हा एक प्रकार सुद्धा मोडतो। स्टायलिश लुक साठी तुम्ही एखाद्या कुर्ती सोबत ट्राउझर नक्की ट्राय करू शकता। अनेक कुर्ती सोबत मॅच होतील अशा प्रकारच्या स्ट्रेट पॅन्ट किंवा ट्राउझर ह्या तुमच्या वॉर्डरोब मध्ये असायलाच हव्या। त्यामध्ये येतं ग्रे कलर, व्हाईट कलर किंवा मल्टी कलर प्रिंटेड ट्राउझर। अशा प्रकारचे जे कॉमन कलर आहेत ते तुमच्या वॉर्डरोब मध्ये नक्की ऍड करा, जेणेकरून काय होईल की तुम्ही कुर्ती घेतली की त्यावरती तुम्हाला पटकन कुठलीही पॅन्ट ही वेअर करता येऊ शकते। ट्राउझर तुम्ही कुर्ती सोबतच नाही तर टॉप सोबत, शर्ट सोबत ही घालू शकता। ट्राउझर तुम्हाला नक्कीच एक क्लासी लुक देईल। नंबर 2, प्लाझो पॅन्ट। याला आपण प्लाझो पॅन्ट बोलतो, बट याचं खरं प्रोनाउन्सिएशन प्लाझो आहे। प्लाझो पॅन्ट हा कुर्तीवरती एक बेस्ट आणि स्टायलिश ऑप्शन आहे। स्ट्रेट कुर्ती, ए लाइन कुर्ती अशा सगळ्याच प्रकारच्या कुर्ती सोबत प्लाझो पॅन्ट ही खूप छान दिसते आणि खूप क्लासी लुक देते। तर तुमच्याकडे काही बेसिक प्लाझो पॅन्टचे कॉमन कलर सुद्धा तुम्ही तुमच्या वॉर्डरोब मध्ये ऍड करू शकता। आता या प्लाझो पॅन्ट सोबत तुम्ही बऱ्याच प्रकारचे लुक हे तयार करू शकता। फंक्शनल वेअर साठी, ऑफिस वेअर साठी किंवा कुठे आउटिंग साठी, स्मॉल फंक्शन साठी तुम्ही प्लाझो सेट तयार करू शकता आणि छान असा प्लाझो सेट तुम्ही वेअर करू शकता। याने तुमचा लुक हा ट्रेडिशनली वाटेल आणि प्लाझो पॅन्ट मध्ये तुम्ही खूप जास्त कम्फर्टेबल फील कराल आणि तुम्हाला एक स्मार्ट आणि क्लासी लुक ही मिळेल। नंबर 3, धोती पॅन्ट। तुम्हाला युनिक पण ट्रेडिशनल लुक हवा असेल तर धोती पॅन्ट ही तुमच्यासाठी बेस्ट आहे। धोती पॅन्ट तुम्ही ट्राय करू शकता। आता या धोती पॅन्ट मध्येही सध्या भरपूर सारे प्रकार हे बघायला मिळतात। ट्रेडिशनल आणि कम्फर्ट हे दोन्ही लुक एकाच वेळेस हवे असतील तर धोती पॅन्ट हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे। धोती पॅन्ट ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता। धोती पॅन्टचा जो सेट आहे हा स्पेशली धोती पॅन्टचा लुक हा ट्रेडिशनल लुक आहे, त्यामुळे लग्न समारंभासाठी, एखाद्या रिसेप्शन साठी तुम्ही धोती पॅन्ट नक्की ट्राय करू शकता। धोती पॅन्ट सेट मध्ये बरेचसे असे पॅटर्न्स अवेलेबल आहेत, ते तुम्ही ट्राय करू शकता। नंबर 4, सिगारेट पॅन्ट। आता या सिगारेट पॅन्ट ही तुम्हाला खूप सुंदर असा लुक देतात। सिगारेट पॅन्टच्या खालच्या साईडला जो कट असतो त्यामुळे आपल्याला एक मॉडर्न आणि स्टायलिश लुक मिळतो। जेव्हा तुम्ही कुर्ती सोबत सिगारेट पॅन्ट घालता तेव्हा तुम्हाला खूपच मॉडर्न लुक मिळतो। सिगारेट पॅन्ट हे लेगिन्स सारख्या स्किन फिट असतात, बट त्या स्किनला चिकटत नाही, त्यामुळे सिगारेट पॅन्ट हे तुमच्यासाठी परफेक्ट आहे। नंबर 5, कुर्ती विथ फ्लेअर स्कर्ट। सध्या कुर्ती विथ फ्लेअर स्कर्टची फॅशन ही खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। तुम्ही कुठल्याही ट्रेडिशनल लुक साठी कुर्ती सोबत स्कर्ट हे वेअर करू शकता। याने तुम्हाला खूप सुंदर असा ट्रेडिशनल आणि फंक्शनल लुक मिळेल। या लुक मध्ये तुम्ही कम्फर्टेबल ही असाल। तर मैत्रिणींनो, तुम्हीही कन्फ्यूज असाल की कुठल्या कुर्ती सोबत कुठलं बॉटम हे वेअर करायचं किंवा कुठल्या पॅन्ट्स ह्या वेअर करायच्या, तर ह्या पॅन्ट्स नक्की ट्राय करा आणि ह्या पॅन्ट्स मधला कोणता पॅटर्न हा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट मध्ये नक्की सांगा।
आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक यू एव्हरीवन.